मी पण गाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी म्हटलं, "ए गप रे बेसुऱ्या" असं मला म्हटलं. मला खूप राग आला. असं का बोलला? सचिन पिळगावकर प्रसिद्ध सिने अभिनेते, उत्तम दिग्दर्शक, डान्सर, गायक, लेखक असे अष्टपैलू कलाकार. सचिन पिळगावकरांचं नुकतंच रामायणातील चौपई असलेलं भक्तिगीत शेमारू भक्ती यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं. सचिन पिळगावकर हे उत्तम गायक आहेत हे सर्वांनाच माहिती आहे, पण ते गाण्याकडे कसे वळले याचा सुद्धा एक भन्नाट किस्सा आहे. तर त्यांच्याकडूनच तो जाणून घेऊया. नमस्कार, मी मयुरी सरशेराव न्यूज 18 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ज्यांना खरंच ओळख करून देण्याची गरज नाही असं मला वाटतं, कारण ते उत्तम दिग्दर्शक आहेत, उत्तम अभिनेते आहेत, डान्सर आहेत, निर्माते आहेत, अर्थातच महागुरू म्हणजेच सचिन पिळगावकर जी आज आपल्यासोबत आहे. सर, गाणं तुमच्या किती जवळचं आहे हे आमच्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच्याबद्दल एक छोटीशी आठवण मी तुम्हाला सांगेल, की आम्हाला सांगा, की तुम्ही एका मुलाखतीत असं म्हणाला होतात, की तुमचे आई-बाबा खूप सुंदर गायचे आणि त्यावेळेस लहानपणी तुम्हालाही आवड होती, पण तो सूर नव्हता पकडता येत तुम्हाला आणि नंतर तुम्ही एक जिद्द केलीत आणि तो सूर जो पकडला तो आजपर्यंत आम्ही ऐकतोय. सो तो एकंदरीत ती काय घटना होती आणि तुम्ही ती जिद्द का पकडली होती, की नाही मलाही शिकायचं? कारण एवढ्या लहान वयात ती जिद्द पकडणं फार कठीण असतं. नाही, ती जिद्द पकडली याचं कारण असं, की एकतर माझी आई गायची, आता नाही गात. अच्छा. कारण वयामुळे हां. तिला ती नाही गात आता. म्हणजे तिला पण संगीताची आवड मात्र हां. आजही आहे. माझे वडील गायचे हं. आणि आता आता नाही आहेत माझे वडील. हो. पण हं. त्यांना गाण्याची हौस मात्र भरपूर होती. लहानपणापासून ते संस्कार संगीताचे माझ्यावरती पडत आलेले आहेतच. पण एकदा मी माझ्या आजोळी गेलो होतो आणि तिकडे माझ्या मामांनी सांगितलं, जो माझ्या आईपेक्षा वयाने लहान, धाकटा भाऊ तिचा. त्याने सांगितलं, "ताई तू गाणं गा." तर आई गायला लागली आणि तिच्याबरोबर मी पण काहीतरी गाण्याचा प्रयत्न केला. लहान होतो मी, 7-1 वर्षाचा असेल. मी पण गाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी म्हटलं, "ए गप रे बेसुऱ्या" असं मला म्हटलं. मला खूप राग आला. असं का बोलला? एक तर कधी लहान मुलांना डिस्करेज करू नये, कोणालाच डिस्करेज करू नये. फक्त लहानांनाच नाही, कोणालाही डिस्करेज करू नये. ही एक गोष्ट सुद्धा मला शिकता आली तेव्हा. आणि त्यानंतर मग मी ठरवलं की नाही मी गाणार. आणि मग मी माझ्या परीनं अभ्यास सुरू केला आणि तो सोडलाच नाही. तसा जिद्दी आहे मी, खूप जिद्दी आहे. करायचं म्हटलं की मग नाही सोडत मी कुठली गोष्ट. ती गोष्ट जमते तसं नाही, पण प्रयत्नांती परमेश्वर आपण जसं म्हणतो, तशातली ती गोष्ट आहे. आणि तसंच ते गाणं माझ्या आयुष्यात एका अशा प्रसंगामुळे, एका अपमानामुळे, तर अशा प्रसंगामुळे, एका अपमानामुळे ते असं घडलं माझ्या आयुष्यात आणि त्या अपमानाने काही ना काहीतरी दिलंच मला. राईट. ते हिंदीमध्ये जसं एक ऍड मध्ये म्हणतात, कुछ दाग अच्छे होते, तशा टाईप मध्ये हे काहीतरी घडलं असं म्हणायला हरकत नाही. असेल. तर तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. लोकल 18 साठी मयुरी सरशेराव, मुंबई.